जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतानुवाद समश्लोकी अभंग छंदात आणि मायबोली मराठी भाषेत रचला आहे. या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता. या ग्रंथाचा परिचय आपण करून घेत आहोत. अभंग क्रमांक 61 पासून ह्या भाग 11व्याची सुरुवात करूया. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यातील संवाद कुरुक्षेत्रावर म्हणजे रणांगणावर चालू आहे. तेही दोन्ही सैन्यांमध्ये अर्जुनाचा रथ उभा आहे. त्यात अजूनही गलितगात्र अवस्थेतील अर्जुन आणि त्याचा सारथी श्रीकृष्ण यांचा संवाद म्हणजे ब्रह्मज्ञानाचा खजिनाच जणू. आता या अभंगातून आपल्याला काय मिळते ते पाहूया. पहिल्यांदा श्लोक बघूया. नासतो विद्यते भावो नाभाव विद्यते सतः उभयोरपि दृष्टो स्तन्योस्तस्वदर्शिभिः. आणि अभंग बघूया. असद्देह न जो नित्य जीवसन्न तो अनित्य दोहींचे तत्व या दोत ब्रह्मदेख तत्वज्ञात तुका करीतो प्रार्थना झणी म्हणाल उमजेना. अर्जुनाला लढायला तयार करण्यासाठी कृष्ण ब्रह्मज्ञानाचा एक एक पैलू स्पष्ट करीत आहे. या अभंगातून जन्म मृत्यूचे रहस्य समजावून सांगत आहे. अर्जुना, जीव ह्या पृथ्वीवर नित्य नाही म्हणजे अमर नाही म्हणजेच अनित्यच आहे हे तू पुन्हा एकदा समजून घे. असद्देह न जो नित्य जीवसन्न तो अनित्य. पण प्रत्येक जीवाचं अनित्यत्वाचा काळ कुणालाच माहीत नसतो. म्हणजे जन्म मृत्यूच्या गणिताची वजाबाकी किंवा अधिक उणे ज्याचे त्याला करता येत नाही, त्यामुळे उत्तर माहीत नसते. परलोकवासी जीव पृथ्वीवर येताना कोणत्या शरीरात प्रवेश करणार ठाव ठिकाणा माहीत नसतो. जन्माला आलेला जीव कुठून आला हे माहीत नसतं. कोणत्या ठिकाणी याचा जीव जन्माला आल्यावर सुखाचे दुःखाचे दोन्हीही भोगून झाल्यावर मरण हे अटळच असते. हे नित्यानित्याचे फेरे समजले की ब्रह्माचे तत्वज्ञान समजले. जसे दोहींचे तत्व या दोन ब्रह्मदेख तत्वज्ञात. मृत्यू म्हणजे जीव किंवा आत्मा. परलोकवासी स्वर्गवासी किंवा कैलासवासी होतोच. त्याने जन्मभर राहिलेल्या किंवा सांभाळलेल्या देहाची पृथ्वीवरच विल्हेवाट लावली जाते किंवा नष्ट केला जातो. जन्म मृत्यू हे दोन्ही अनित्य आहेत. दोन्हीचा क्षय होणे किंवा लोप पावणे किंवा संपणे ही क्रिया कालमानानुसार घडत असते. अशाश्वत असा हा फेरा प्रत्येकाला भोगावा लागतो. आणि म्हणूनच कृष्ण अर्जुनाला सांगतो, हेच ते ब्रह्म देख तत्वज्ञात. ही क्रिया फक्त कुरुराज्य किंवा फक्त रणांगण किंवा फक्त भारत अशी मर्यादित नाही आहे. अखिल ब्रह्मांडात या क्रिया चांगले वाईट सुख दुःख चल अचल विकारी अविकारी भोग अभोग अशा विविध कारणाने आणि सातत्याने जन्म मृत्यू या तत्वाची घडत असतात. आता याचे अखिल ब्रह्मांडाचे नियंत्रण मात्र शाश्वत असते. अर्जुना, हे तू ध्यानात घे, समजून घे आणि तुझ्या मनात ठेव. हेच ते ब्रह्म देख तत्वज्ञात. ही ब्रह्मतत्व ज्ञात करून घे. आता डोळ्याला दिसणारे ब्रह्माचे सत्य समजून घे. एवढे सांगून पुन्हा कृष्ण म्हणतो, तुका करीतो प्रार्थना झणी म्हणाल उमजेना. अर्जुना, मी सांगत आहे ती तत्व झणी म्हणजे झटकन तुला समजणार नाहीत किंवा उमजणार नाहीत. तू मला समजले नाही असे म्हणशीलच. पी हळद आणि हो गोरा इतक्या सहजपणे हे प्रत्ययाला येणार नाही आहे हे मी जाणतो, असे कृष्ण आणि अर्जुन यांच्या मनातील कंगोरे तुकारामांच्या अभंगात फक्त 3 ओळीत वर्णन केले. तुकारामांचा कृष्ण आणि आपल्यातला अर्जुन
यात फारसा फरक आहे असं मला वाटत नाही आहे. आता यासाठी पुढील अभंग बघूया. अभंग क्रमांक 62. आता आधी याचा श्लोक बघूया. अविनाशी तू तद्विधी येन सर्वमिदं ततत् विनाशम अव्ययस्य अस्य न कश्चित कर्तुम अर्हति. आणि अभंग बघूया एकदा. नाशरहित जाणतेची जगत्रयी सत्ता त्याची वार्ता तयाची कोणाला नसे ठाऊकी जनाला. त्याचा नाश या जीवाने नवे कोटीही साधने मग शोक अविनाशाचा तुका म्हणे मिथ्या वाचा. अर्जुनाला ब्रह्माचे रहस्य स्पष्ट करून सांगताना शाश्वत सत्ता, अविनाशी सत्ता आणि तिन्ही जगाचा संचालक असा जगत्रयी सत्तेचा सूत्रधार याचे वर्णन अभंगातील कृष्णाने बोलीभाषेत अतिशय सोपं करून सांगितले. या जागतिक सूत्रांना म्हणजेच महासत्तेला अंत नाही, नाश नाही, दिसणारे नाही आणि अस्तित्वच नाही आहे. याचा कोडवर्ड, त्याचं स्थान, त्याचा पत्ता किंवा आधार कार्डाप्रमाणे रंग, रूप, नंबर, त्याचा आधार कार्ड यातून अस्तित्वाची काही लिंकच लागत नाही आहे. जागतिक लिंक लागले तर किती छान होईल ना. ती लिंक लागत नाही आणि त्यामुळे या सत्तेच्या अस्तित्वाचा कोणत्याही प्रश्नाचे उत्तर सापडत नाही. वशिलेबाजी करूनही उत्तर मिळत नाही. आता हा राजकारणाचा खेळ म्हणावा तर इथे म्हणजे शाश्वत सत्तेत गटबाजी, पक्षबदल, निवडणूक असे काहीच नसते. पण सत्ता आहे हे प्रत्येकाला मान्य करावेच लागते. आणि म्हणून तुकाराम म्हणतात, वार्ता तयाची कोणाला नसे ठाऊकी जनाला. पुन्हा एकदा ऐका. वार्ता तयाची कोणाला नसे ठाऊकी जनाला. आणि विज्ञानालय म्हणाल तर वैज्ञानिकदृष्ट्या जे दिसते ते असते आणि जे दिसत नाही ते नसते. म्हणजेच बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल. आता हे श्राद्धही वैज्ञानिकच असावं. असो, ही जगत्रयी सत्तेच्या मान्य आणि अमान्यतेच्या परिसंवादातून परमेश्वराला रिटायर करा असे लेखही प्रकाशित होतात. त्यावर चर्चा होते आणि याचं तुकाराम मात्र उत्तर देतात, नाशरहित जाणतेची जगत्रयी सत्ता त्याची. नाशरहित जाणतेची जगत्रयी सत्ता त्याची. पृथ्वीवर जन्माला येणारे जीव जीवोत्पत्ती पाहिली तर ते प्राणी पाण्यातले असोत, बिळातले असोत, भूचर असोत, जलचर असोत किंवा हवेत उडणारे, सरपटणारे, द्विपद, चतुष्पद तसेच बारीक चिलटापासनं ते महाकाय हत्तीपर्यंत सर्व प्राण्यांचा जीव हा जगत्रयी सत्तेचा अंश असतो. आणि याबाबत वार्ता तयाची कोणाला नसे ठाऊकी जनाला. आता ह्याच पद्धतीची पृथ्वीवरची जनसंख्या किती आहे तर माणसांची संख्या आपण मोजू शकतो, प्राण्यांची नाही मोजू शकत. फक्त आता जनसंख्या तर बघूया. जगात संख्या आहे 800 कोटीपेक्षा जास्त आहे आत्ता काढलेला साधारण ठोकताळ्यानुसार. भारताची आहे 145 कोटी जवळजवळ. आत्ता जगात दुसरा नंबर आहे भारताचा. आणि यातली महाराष्ट्राची म्हणाल तर जवळजवळ 13 कोटी महाराष्ट्राची लोकसंख्या. आता असं ठरवलं की नसे वार्ता तयाची कोणाला ही जर वार्ता शोधायची असेल तर ह्या प्रत्येकाने आपापल्या आयुधांनी किंवा साधनांनी जगत्रयी सत्तेच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा जर प्रयत्न केला तरी जन्माला आलेला नाशवंत जीवही दिसत नाही किंवा मृत्यूनंतर ज्यामध्ये जीव विलीन होतात ती सत्ताही दिसत नाही. आणि म्हणून अभंग सांगतो की त्याचा नाश या जीवाने नव्हे कोटीही साधने. मृत्यूनंतर नाश होतो फक्त शरीराचा,
जीव चिरंजीवच आहे. आणि हे जरी समजले किंवा उमजले तर मेलेल्याचा म्हणजे त्याच्या शरीराचा शोक करायचा का? हे दुःख, हा शोक, हा विनाकारण आणि निरर्थक आहे, मिथ्या आहे. म्हणून अभंगात तुकाराम उल्लेख करतात की मग शोक अविनाशाचा, तुका म्हणे मिथ्या वाचा. हे सर्व सत्य आहे. यासाठी कृष्ण आणखीन काय सांगतो ते आपण पुढील अभंगात बघूया. आता याचा आधी आपण श्लोक वाचूया. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनः अप्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. अभंग काय सांगतो बघूया आता. देह नाशवंत पुरे, जीव ज्ञान साचोकारे, अंश ब्रह्माचा तो नित्य, नव्हे कधीही असत्य. अविनाशी अप्रमेये, जाणून युद्ध करी स्वये, तुका म्हणे हा विकल्प, धरिल्या बाधील गा पाप. आता अर्जुनाला युद्धाला तयार करण्यासाठी श्रीकृष्णाचा शब्दसंवाद चालू आहे. ब्रह्मज्ञानाचे वेगवेगळे पैलू कृष्ण वर्णन करतो आणि अर्जुन फक्त ऐकण्याचेच काम करतो. या अभंगातून नाशवंत देह आणि शाश्वत जीव याबद्दल सत्याचा आरसाच कृष्ण अर्जुनाला दाखवतोय. हे अर्जुना, याआधी मी तुला निसर्गाच्या परिवर्तनाची किमया सांगितली, ती तू आठव आणि यातूनच मागे काय काय झाले आणि पुढे काय होणार हेही तुला स्मरेल आणि त्याची जाणीवही मी तुला करून दिली आहे. यातून तुला ब्रह्मज्ञानाची सत्यता समजली ना. आणि पुन्हा तुकाराम म्हणतात, देह नाशवंत पुरे, जीव ज्ञान साचोकारे, अंश ब्रह्माचा तो नित्य, नव्हे कधीही असत्य. नाशवंत देहाची संख्या आता पुरे म्हणण्या एवढी वाढली. त्याचा भार पृथ्वीला होतोय. अधर्मी शरीरे, नको असलेले जिवंत देह हे नष्ट करून पृथ्वीचा भार कमी करण्याचे सत्कर्म, सद्धर्म तुझ्या हातून होणे हे तू भाग्य समज. तू पृथापुत्र आहेस, क्षत्रिय आहेस, वीर आहेस आणि धर्मासाठी लढणारा. हे सर्व सत्य ठरवण्यासाठी तुला युद्ध केलेच पाहिजे. हे श्रीकृष्ण अर्जुनाला बजावतोय की अविनाशी अप्रमेय, जाणून युद्ध करी स्वये, याचा कधीही नाश होणार नाही. त्याचं प्रमेय तू का मांडतोस? चुकीचे प्रमेय मांडून चुकीचा सिद्धांत सोडून दे आणि तू तुझा स्वतःचा निर्णय घे, तो युद्ध करण्याचा. तुका म्हणे हा विकल्प, धरिल्या बाधील गा पाप. अरे अर्जुना, तू अप्रमेयाचा संकल्प केलास आणि म्हणून विकल्पाने ग्रस्त झालायस, अडकून पडलायस विकल्पांच्या फेऱ्यात. तुझी अवस्था ही बाधित झाली आहे. या फेऱ्यातून बाहेर आला नाहीस तर मात्र पापच काय, महापाप ठरेल. जन्मभर पापातच खचून जाशील. पुन्हा एकदा सांगतो, अविनाशी अप्रमेये, जाणीन युद्ध करी स्वये. या अभंगात कृष्णाची भूमिका आपण समजून घ्यायलाच हवी. का तर आजची युवा पिढी, काही अर्जुन हे अर्थार्जनाच्या मागे धावतायत, अर्थार्जनाच्या अन्य मार्गाचे अप्रमेय मांडतात आणि विकल्पाच्या कचाट्यात सापडतात. पैशासाठी वेगवेगळे मार्ग धरतात, पण त्यांना कृष्ण भेटत नाही. कृष्णाची ते आठवणही करत नाही आहेत. आणि मग त्यांना पोलीस स्टेशन, कोर्ट, कचेऱ्या इकडे हेलपाटे घालावे लागतात. आणि त्यानंतर ह्यातलेच विकल्पग्रस्त आत्महत्येचा मार्ग धरतात किंवा आतंकवादी मार्ग धरतात. आता इथे श्रीकृष्णाने अर्जुनाच्या मार्गातील त्याला धोका दाखवून दिलाय, म्हणजे समुपदेशक बनलाय. केस पेपरी न करता समुपदेशनही केले आहे. आणि आयता मसुदा अर्जुनाच्या हातात मिळालाय. असा हा भाग्यवंत अर्जुन जाणून युद्ध करी स्वये करतो का ते बघूया.
आता स्वयं युद्धाला केव्हा तयार होतोय, एवढं आयतं सगळं मिळाल्यावर सुद्धा हा युद्धाला लगेच तयार व्हावा ही आपली अपेक्षा आहे. पण आता अभंगात काय सांगितलंय आपण बघूया. पहिल्यांदा श्लोक बघूया. य एनं वेत्ति हंतारम यश्चैनं मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायम हंती न हन्यते. आणि अभंग सांगतोय, भेदवादी यांचे मत मारी म्हणती जे ते नेमात चारवाकाचे ज्ञान खोटे मेले म्हणती अवचटे परी नेणती दोघेही ने तो मारी मरे काही तुका विनवितो संता चित्त देणे अपूर्वता. या अभंगात प्रथम अर्थ बघूया की जी व्यक्ती अमक्याला मारलं असं म्हणतो आणि त्याला मेला असंही घोषित करतो, हे दोन्हीही म्हणजे मरण आणि मारणे हे दोन्हीही किंवा मरणारा आणि मारणारा हे दोन्हीही सत्य नाही. कारण आत्मा मारूही शकत नाही, मरूही शकत नाही. आता हेच तत्व जे आपण पाहतोय ते चारवाक ज्ञानमीमांसा सांगते. ही चारवाक संस्कृती देह आणि जीव हे वेगळे मानत नाही. म्हणून तुकाराम म्हणतात, चारवाकाचे ज्ञान खोटे मेले म्हणती अवचटे. अभंगातील कृष्ण सांगतो, अरे अर्जुना, हा चारवाक ज्ञानमार्ग खोटा आहे. त्याप्रमाणे तुझा संकल्प आणि विकल्पही खोटाच आहे. का तर ऐक, परी नेणती दोघेही ने तो मारी मरे काही. ब्रह्मांशी जीव मारतही नाही आणि मरतही नाही, कारण त्यात ब्रह्माचा अंश असतो. ते शाश्वत आहे ना. या विषयाकडे लक्ष दे आणि ब्रह्मज्ञान मनापासून समजून घे. तुका विनवितो संता चित्त देणे अपूर्वता. मनापासून अभ्यास केला तर अपूर्व योग्य असा मार्ग नक्की मिळेल. कदाचित तुला हे नवीन किंवा विलक्षण वाटेल, पण या अभंगाच्या सुरुवाताची अर्धी ओळच आपल्याला अचंबित करून टाकते. ते म्हणजे भेदवादी यांचे मत. भेद हा शब्द प्रथम उल्लेखिल्याने याचे म्हणजे चारवाकाचे मत भेद निर्माण करणारे आहे हे स्पष्ट केले आहे. अर्जुनाच्या मनातही भेदच निर्माण झालाय. तुकारामांची एक ओळ आठवते, ती म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगळ. भेद कशाचाही असो तो अमंगळच. तुकारामांचा काळ आठवला आणि त्याही वेळी समाजात भेदाभेदच झालेला होता. निर्माण झाल्याने दोन प्रवाह बनले. पहिला प्रवाह युवा पिढीचा म्हणजे भोगवादी चारवाक संस्कृती. हे बादशहाच्या अंमलाखाली सैन्यात सामील होत आणि खानापिना मजा करणा अशा थाटात राहून आपल्याच देशबांधवांचे शत्रू बनत. दुसरा प्रवाह होता तो म्हणजे शिवाजीचे मावळे. हर हर महादेव हा त्यांचा मंत्र. स्वराज्य स्थापना हे त्यांचे ब्रीद. आणि हे दोन्हीही समाज प्रवाह एकाच देशात राहणारे पण भेदवादीमुळे एकमेकांचे शत्रू बनले. असो, आज शिवाजीने स्थापन केलेल्या महाराष्ट्रात तरी काय वेगळं आहे? भेदवादी यांचे मत या अभंगातील अर्थचरणानुसार भारतातील जास्तीत जास्त दुही निर्माण झालेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र, आणि हे यातील महाराज्य बनले. आपापसातील भेदाभेदांची अमंगळाने ग्रासलेले राज्य झालेलं आहे. यात आपण कलुषित भाषा रोज बातमीतून ऐकतो आणि गप्प बसतो. मग आपण काहीच करू शकत नाही का? लक्षात घेतलं पाहिजे की लोकशाही आहे. इथे आज आपल्यासमोर अर्जुनाचा धोका आणि कृष्णाचा जोखा हे समजून घेतलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोचवणे हेच आपले सत्कर्म आणि सद्धर्म आहे हे समजून घेतलं पाहिजे. याचा तुका विनवितो संता चित्त देणे अपूर्वता. मनापासून हा विचार करून अपूर्वता निर्माण करणे हे आपल्या हातात आहे. असो, या अभंगातील काही क्षणापुरती चारवाक ज्ञान मीमांसा आलेली थोडी बाजूला ठेवूया आणि पुन्हा या ब्रह्मज्ञानाकडे अर्जुनाला कसे वळवतो
ते कृष्ण ते पुढील अभंगात बघूया. आता इथे आपण पुन्हा श्लोक वाचूया, आणखी अभंग बघूया. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. अभंग बघूया. नव्हे जन्मची जयासी नया मृत्यू केवी ग्रासी कधी देहाचे संगती नेणे येणे जाण्याप्रती देहासंगे असता नाही हेची त्याचे नवल पाही अजनित्य शाश्वत तो देहे दृश्ये गवसे नातो मारिताही मारवेना तुका म्हणे या पुराणा. यात जीव म्हणजे चैतन्य. बाळ रडलं या अभंगात श्रीकृष्ण अर्जुनास ब्रह्मज्ञानातील जीवाची वैशिष्ट्य सांगत आहे. जो जीव किंवा आत्मा जन्मास येत नाही तर त्याला मरण कसं येणार. नव्हे नव्हे जन्मची जयासी तया मृत्यू केवी ग्रासी. तुम्ही म्हणाल अभंगातील ओळीचा अर्थ बरोबर आहे, पण जन्माला येतो ते कोण. त्याचं उत्तर लक्षपूर्वक ऐका. जन्माला येतो तो देह. बाळ जन्माला आलं आणि रडलं नाही तर त्याला रडवण्यासाठी प्रयत्न केले जातात. अगदी खाली डोकं वर पाय करून, पाठीवर धपाटे मारून, पाणी मारून कसंही बाळ रडावं हा ध्यास घेतला जातो. बाळ रडलं तर त्यात जीव आहे आणि जीव म्हणजे चैतन्य. बाळ रडणं म्हणजे जन्माला आलेला देह जिवंत आहे. रडलं नाही तर जन्माला आलं असं म्हणत नाही. हा देह पृथ्वीवर राहण्यासाठी सर्व अवयव कार्यरत असावेच लागतात. त्याला जगणं म्हणतात. आणि हे अवयव काम करेनासे झाले, सर्व कार्य थांबवली की सर्वजण त्याला वर गेला किंवा देवाघरी गेला असे म्हणतात. त्यावेळी त्या देहातील जीव वर जातो आणि देह इथेच पडतो. कधी देहाचे संगती नेणे येणे जाण्याप्रती म्हणजे जीवाचे वर जाणे खाली येणे हे नित्य चालणारे शाश्वत जीवाचे जीवनचक्र आहे. जो देह धारण केलेला असतो त्या देहाचा नित्य कारभार हा जीव अनुभवत असतो. म्हणून देहासंगे असता नाही हेची ज्याचे नवल पाही असा हा देहात असणाऱ्या अज म्हणजे ईश्वराचा अंश नित्य आणि शाश्वत आहे. आता ह्या वर्णनातून उत्सुकता निर्माण होईल की देहातील देवाचे दर्शन घ्यावे, पण देहे दृष्टो गवसे नातो. देहातील देव सापडत नाही, दिसत नाही, गवसतही नाही आणि मारले तरी मरतही नाही. मारिताही मारवेना तुका म्हणे या पुराणा. देहाचा जन्म नव्याने असतो. त्यात वास केलेला जीव म्हणजे राहिलेला जीव ही पुराणकालापासून चालत आलेली परंपरा आहे. ही माहिती किंवा ज्ञान हे नवीन नाही आहे. गीता निर्मितीपासून सुमारे 5000 वर्षापूर्वीपासून चालत आलेली माहीत असलेली हे ज्ञान आहे. याची पद्धत आधीपासून चालू आहे. आता यातून आपल्याला स्वतःचाच आत्म्याचे किती जन्म झाले माहीत नाही, कुठून आला माहीत नाही आणि कुठे जाणार आहे इथून नंतर हेही माहीत नाही. पण या अभंगातून याचा अर्थ अगदी सहजपणे समजावा असा ऐकणाऱ्याला किंवा वाचणाऱ्याला मिळतो, प्राप्त होतो. क्षणभर का होईना आपली मती सगळं ऐकलं, समजून घेतलं की आपले थोडा वेळ का होईना मती ठप्प होते. बरोबर आहे ना. मला तरी असं होतं. आणि न कळत तुकाराम डोळ्यासमोर येतात आणि हात जोडले जातात. असो, इथे एक सत्य घटना मात्र मला आठवतीये, ती आपल्याला सांगते. 12 वर्षाच्या मुलाचे हार्टचे ऑपरेशन होते आणि ते करणं आवश्यक होतं. मुलाच्या मनातील भीती जावी म्हणून आईने त्याला कृष्णं वंदे जगद्गुरू हा जप करायला सांगितला. ऑपरेशन यशस्वी झाले. मुलगा शुद्धीवर आला. तपासायला डॉक्टर आले तेव्हा तो डॉक्टरना विचारतो, माझा हृदय स्वामी कृष्ण तुम्हाला दिसला का.
भेटला का आणि काय म्हणाला? क्षणभर पेशंटचे हे सगळं ऐकून डॉक्टरांची अवस्था निश्चल बनते. तुमची आमची तशीच झाली असती. असो, म्हणजे कितीही संशोधने झाली तरी अज नित्य शाश्वत तो देहे दृश्ये गवसे नातो मादिताही मारवेना तुका म्हणे या पुराणा. यासाठी म्हणूया कृष्णार्पणमस्तू.